भारत आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा पहिल्यांदा यांचं पाणी बंद करा अशी मागणी भारतातून येते। आपल्याच नद्यांमधून पाकिस्तानला पाणी जातं, पण पाकिस्तानने आजपर्यंत कधीच याची जाण ठेवली नाही। 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी वाटप करार झाला। जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयूब खान यांनी कराचीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्याही केल्या। मात्र आता या करारावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकलेत। सुमारे 6 दशकांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमधून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्यावरून झालेल्या करारावर भारताने पाकिस्तानला एक नोटीस जारी केली आहे। भारताने आता ही नोटीस का पाठवली आहे, या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय आणि ज्यावरून हा वाद उफाळलाय तो सिंधू पाणी वाटप करार नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल। आमचे हे नवीन यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। सिंधू नदी ही दक्षिण आशियामधली एक प्रमुख नदी आहे। भारत आणि पाकिस्तानमधून वाहणारी सिंधू नदी ही दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाची नदी मानली जाते। ही नदी दक्षिण पश्चिम तिबेटमध्ये मानसरोवर तलावाजवळून उगम पावते, तिथपासून ते लडाखपर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते। या नदीच्या उपनद्यांमध्ये झेलम, चिनाब, रावी, व्यास आणि सतलज या नद्यांचा समावेश आहे। या नद्या भारतातून पाकिस्तानमध्ये वाहतात, त्यामुळे भारत या नद्यांचं पाणी अडवून आपली कधीही कोंडी करू शकतो, दुष्काळ निर्माण करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली। त्यामुळे सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला। इतिहासकार डॅनियल हॅन्स सांगतात, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर 1948 मध्ये पाकिस्तानच्या पश्चिम पंजाब प्रांतातील लोकांना सिंचनासाठी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत होतं, तरी देखील पाणी मिळत नव्हतं। त्यामुळे कालव्याचं पाणी आम्हाला कधी मिळेल असं या लोकांकडून सातत्याने विचारलं जात होतं। या कालव्यात पाणी सोडण्याची परवानगी देणारे इंजिनियर मात्र पूर्व पंजाबमध्ये होते, त्यामुळे पाकिस्तानच्या पाणी पुरवठ्यावर भारताला नियंत्रण मिळालं। भारताच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व नद्यांवर भारतीयांनी हक्क सांगितला। त्यांचं असंही म्हणणं होतं की भारताचे इंजिनियर सतलज नदीच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यास सक्षम होते। सतलज नदीमुळे पंजाबमधील कालव्यांना पाणी मिळत होतं। पुढे पाकिस्तानने सतलज नदीच्या पाण्यावर आपला हक्क सांगितला। पाकिस्तानातील सिंचन योजनांसाठी हा दावा महत्त्वाचा होता। हा वाद वाढत गेल्यानं यामध्ये सिंधूसह झेलम, चिनाब, रावी, व्यास आणि सतलज ह्या नद्यांचाही समावेश झाला। याच नद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचं कारण ठरल्या आणि याच वादावर तोडगा काढण्यासाठी सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला। आता हा सिंधू पाणी वाटप करार नेमका काय आहे ते देखील समजून घेऊ। 1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर नवी आंतरराष्ट्रीय सीमा तयार करण्यात आली। जागतिक बँकेच्या देखरेखीत 1960 मध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला होता। या करारानुसार रावी, सतलज आणि व्यास या नद्यांच्या पाण्यावर भारताचा विशेष अधिकार आहे, तर सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचं नियंत्रण आहे। पश्चिम भागातील नद्यांवर प्रकल्प उभारणीसाठी भारताला मंजुरी मिळाली होती। या कराराची अंमलबजावणी आणि देखरेख ठेवण्यासाठी सिंधू जल आयोग स्थापन करण्यात आलाय। या आयोगाची बैठक दरवर्षी होत असते। सिंधू पाणी वाटप करारातील कलम 13(3) नुसार करारातील तरतुदीत दोन्ही देशांच्या समन्वयानं वेळोवेळी बदल करता येऊ शकतो असं म्हटलंय आणि हाच आधार घेत आता भारताकडून या करारात बदल करण्यासाठी मागणी करण्यात येते। इतकंच नाही तर या संदर्भात भारतानं 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला एक नोटीस सुद्धा पाठवली आहे। आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यामुळे करार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवणं शक्य होणार नाही असं या नोटीसमध्ये भारतानं म्हटलंय। भारत सरकारकडून सांगण्यात आलंय की सिंधू पाणी वाटप कराराच्या अटीत काही बदल करण्याची गरज आहे। लोकसंख्येतील बदल, पर्यावरणीय समस्या आणि भारताचं उत्सर्जन लक्ष्य पूर्ण करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेच्या विकासाला वेग देण्याची गरज आहे। करारानंतर परिस्थिती खूप बदलली आहे, त्यामुळे सिंधू पाणी वाटप करारामध्ये आता परिस्थितीनुसार बदल करणंही गरजेचं आहे। याचबरोबर सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांबाबतही या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलाय। दहशतवादामुळे या कराराच्या सुरळीत कामकाजात अडथळा येत असल्याचं भारतानं म्हटलंय। याशिवाय किशनगंगा आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट बाबतही पाकिस्तानच्या धोरणावरही भारतानं नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकल्पामध्ये पाकिस्तान अडचणी निर्माण करू शकतो असं भारताचं म्हणणं आहे। या काही कारणांमुळे भारतानं पाकिस्तानला नोटीस पाठवली आहे। करार झाल्यापासून एकतर्फी करार सुरू आहे असाही ठपका यामध्ये ठेवण्यात आलाय। यावर पाकिस्तानकडून अद्याप काही उत्तर आलेलं नाहीये।
सिंधू पाणी वाटप करारात कोणताही बदल करायचा असेल तर दोन्ही देशांनी तो आपापसात चर्चा करूनच घेता येईल अशी तरतूद आहे। त्यामुळे भारत एकतर्फी करार रद्द करू शकत नाही असा युक्तिवाद केला जातो। यात जरी तथ्य असलं तर ह्या कराराचं पालन करणं ही केवळ एकाच देशाची जबाबदारी असू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरंय। पाकिस्तानकडे एकूण 1450 लाख एकर फूट पाणी उपलब्ध आहे। त्यापैकी तब्बल 1160 लाख एकर फूट पाणी त्या देशाला केवळ सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांच्या माध्यमातून उपलब्ध होतं। त्यापैकी निम्म पाणी जरी भारतानं रोखलं तरी पाकिस्तानची काय अवस्था होईल याची कल्पना कुणीही करू शकतं। भारतानं आधीच पाकिस्तानी मालावरती बंदी घातलेली आहे, त्यांच्यासोबतचा व्यापार सुद्धा बंद केलाय। आता सिंधू पाणी वाटप करारानुसार मिळणारं पाणी सुद्धा बंद झालं तर पाकिस्तानामध्ये तीव्र जलटंचाई निर्माण होईल एवढं नक्की। भारतानं सिंधू पाणी वाटप करारातून बाहेर यावं असं तुम्हाला वाटतं का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे नवं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।